नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. श्रीरामपूरमध्ये हॉटेलमधील झालेल्या वादाचं रूपांतर मारहाणीत, तरुणाचा जागीच मृत्यू. जेवणाच्या वादातून हॉटेलमध्ये तुफान राडा, संशयित आरोपींना पोलिसांच्या ताब्यात. श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादाचं हिंसक रूप धारण करत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश शेखर दुबैया, वय वर्ष अंदाजे 35, यांचा मारहाणीत गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. तर कुणाल कैलास दुबैया याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच आकाश दुबैया यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मी नारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन मारहाणीत परिवर्तित झाला. या घटनेमध्ये हॉटेल मालकाच्या दोन्ही मुलांना संबंधितांनी बेदम मारहाण केले. विशेष म्हणजे मारहाण करणारे संशयित आरोपी हे त्याच हॉटेलमध्ये लॉजिंगसाठी वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. वाद नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला याबाबत पोलीस तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी साखर कामगार रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली असून या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून तपासानंतर घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. SR24 न्यूजसाठी रंगनाथ तमनर, श्रीरामपूर.